बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पुण्यातनं एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांची पथकं आरोपीच्या मागावर आहेत। पहाटे 5:30 वाजता पुण्यातील एसटी स्टँडवर ही धक्कादायक घटना घडली। 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती आणि त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडली आहे। गुन्हा घडल्यावर हा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे फरार झालाय। त्याचा शोध घेतला जातोय, तर आरोपीच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। क्षणाची एक मोठी आणि अतिशय धक्कादायक बातमी आपण बघतोय। पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला। स्वारगेटमध्ये थांबलेल्या बसमध्ये हा पहाटे बलात्कार झालेला आहे। स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतली ही घटना आहे। आरोपीच्या भावाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, मात्र एक क्रूर कृत्य करणाऱ्या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे सध्या फरार आहे आणि त्याचा शोध घेतला जातोय। तरी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे। हे दोघांचं बोलणं चालल्यावरती आरोपी तिच्याशी बोललेला आहे। तिच्याशी गोड गोड बोलून त्याने ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं, तर ती म्हटली की मला फलटणला जायचं आहे। तर तो म्हटला की सातारची बस जी आहे इथं नाही लागत म्हणे, तिकडे लागलेली आहे म्हणे। तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे। तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे, चल म्हणे मी तुला घेऊन जातो। आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसतीये आपल्याला। तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली की। तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे, त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते। आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं। ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे।